मित्रांनो, जरा डोळे बंद करून विचार करा. दुपारची वेळ आहे, बाहेर कडक उन्हाळा आहेत आणि तापमान 47 डिग्रीवर पोहोचलंय. घरात बसूनही अंगातून घाम गळतोय. फॅन चालू असतानाही गरम वारा जाणवतोय. पाण्याचा ग्लास हातात घेतला तरी 2 मिनिटात तोही कोमट होतोय. बाहेर पडायची वेळ आली तर जणू अंगावर आग ओतली जाते असं वाटतंय. हा सीन फक्त कल्पना नाही तर महाराष्ट्रात हळूहळू वास्तव बनत चाललेलं चित्र आहे. प्रश्न असा आहे की आपण ज्या उन्हाळ्याला सामोरं जातोय तो फक्त सुरुवात आहे का, की येणारे दिवस अजूनच भयानक असणार आहेत? आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की महाराष्ट्रात तापमान एवढं का वाढतंय. चला तर मग सुरू करूया. मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय डिजिटल चालू. मित्रांनो, हवामान खात्याचे अंदाज काय सांगतायत? एल निनो म्हणजे नेमकं काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात आपल्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम आपण सध्याच्या परिस्थितीकडे पाहूया. 26 एप्रिलला अकोल्यात 47 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा फक्त आकडा नाही तर एक गंभीर इशारा आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 45 डिग्रीच्या दरम्यान पोहोचलं आहे. काही ठिकाणी तर दुपारच्या वेळेत रस्त्यावर माणसे दिसेनाशी झाली आहेत. मराठवाड्यात ही परिस्थिती काही वेगळी नाहीये. लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय. एप्रिल महिन्यातच लोकांना मे महिन्यासारखी उन्ह सहन करावी लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभागात सुद्धा तापमान 40 डिग्रीच्या आसपास पोहोचलं आहे. पुण्यातील काही भागांमध्ये हे तापमान 42 डिग्री पर्यंत नोंदवलं गेलं आहे. म्हणजेच आता उष्णतेचा फटका पूर्ण राज्यभर जाणवायला लागलाय. पण ही परिस्थिती काही अचानक तयार झालेली नाही. यामागे मोठं कारण आहे हवामानातील बदल आणि त्यात सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे एल निनो. आता तुम्ही विचाराल एल निनो म्हणजे काय? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा त्याचा परिणाम जगभराच्या हवामानावर होतो. भारतात याचा परिणाम थेट होतो, म्हणजे कमी पाऊस आणि उष्णता जास्त. आता आपल्याला ही गोष्ट नवीन नाहीये. 2016 मध्ये हे आपण अनुभवलंय. त्या वर्षी महाराष्ट्र राज्यात भयंकर दुष्काळ पडला होता. लातूरमध्ये तर पिण्याच्या पाण्याची एवढी टंचाई होती की लोकांना पाण्यासाठी भांडावं लागत होतं. पाण्याच्या टाक्याला कुलूप लावून ठेवावं लागत होतं. त्यावेळी सरकारला विशेष उपाययोजना करावी लागली. सांगलीच्या मिरजेतून जलदूत नावाच्या ट्रेनने लातूरला पाणी पाठवलं गेलं होतं. तब्बल 111 दिवसांमध्ये 24 कोटी लिटर पाणी पुरवण्यात आलं. पण त्या दुष्काळाचा परिणाम फक्त पाण्यावरच झाला नाही. शेती कोलमडली, जनावरांसाठीचा चारा कमी पडला आणि अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. काहींनी तर आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा तसंच चित्र निर्माण होतंय का? हवामान अभ्यासक सांगतात की यावर्षी मेगा एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवामान संस्थांच्या अंदाजानुसार मे ते जून दरम्यान याची शक्यता 60% आहे आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर ही शक्यता 90% पर्यंत जाऊ शकते. याचा साध्या शब्दात अर्थ म्हणजे उष्णतेची तीव्रता आणखीन वाढणार आहे. हीट वेव्हचे प्रमाण आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याचा अर्थ तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे आणि लोकांनी सावध राहण्याची गरज हवामान खात्याने अधोरेखित केलेली आहे. जरी काही भागांना ग्रीन अलर्ट दिला असला तरी त्याचा अर्थ थंडी पडणार असा नाही. वातावरणातली ही उष्णता कायमच राहणार आहे. या सगळ्यात सर्वाधिक फटका बसणार आहे तो विदर्भ आणि मराठवाड्याला. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया हे जिल्हे सर्वाधिक धोक्यात आहेत. मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, संभाजीनगर या भागात ही परिस्थिती गंभीर होऊ शकते. जर एल निनो पूर्ण ताकदीने आला तर तापमान 49 ते 50 डिग्री पर्यंत जाऊ शकतं आणि तसं झालं तर 2016 पेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होईल. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे पाण्याचा. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढेल. अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावं लागेल. शेतीवर ह्याचा खूप मोठा परिणाम होईल. पाऊस कमी झाला तर खरीप पिकांचं उत्पादन घटेल. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होईल. जनावरांसाठी चारा कमी पडेल, दूध उत्पादन घटेल आणि बाजारात महागाई वाढेल. वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होईल. उष्माघाताच्या घटना वाढतील. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांना यामध्ये सर्वात जास्त धोका आहे. यामध्ये कामाचे तास कमी करावे लागतील. उन्हामुळे दिवसभर काम करणं कठीण होईल. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचं उत्पन्न घटेल. शहरांमध्ये ही परिस्थिती फार सोपी राहणार नाही. एसी, कूलर यांचा वापर वाढेल. विजेची मागणी वाढेल आणि त्याचा ताण वीज व्यवस्थेवर येईल. मित्रांनो, हा प्रश्न फक्त हवामानाचा नाही तर आपल्या जीवनाशी जोडला गेलेला प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की आपण त्यासाठी तयार आहोत का?
प्रशासन हे आपल्या पद्धतीनं आपलं काम करत आहे, पण प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे. डोकं झाकून ठेवायला हवं. शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणं टाळणंच योग्य असेल. पण याबाबत एक मोठा विचार करण्याची आता वेळ आली आहे. आपण पर्यावरणाकडे किती मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतोय. झाडं तोडली जात आहेत, शहरं ही काँक्रीटने भरत आहेत आणि त्याचा परिणाम थेट तापमानावर होत आहे. जर आपण आताच काळजी घेतली नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी परिस्थिती आणखी कठीण होईल. ही तापमान वाढ केवळ एक बातमी नाही तर तो एक इशारा बनलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.